ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये हा शिवजन्मोत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा केला जातो। आपण पाहतोय अतिशय आनंदाचं, उत्साहाचं वातावरण अगदी पाल चिमुरड्यांपासून वृद्धांमध्ये आहे। खऱ्या अर्थानं रयतेचा राजा ज्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करत खऱ्या अर्थानं समतेचं राज्य या जनतेला दिलं। शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचा विचार करत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आमच्या मायबाऊलींचा सन्मान करणारा राजा आणि त्याचा आदर्श विचार समाजामध्ये रुजावा हा प्रयत्न प्रत्येक बांधवांनी केला तर शिवजन्म उत्सव सोहळा आनंदात साजरा होऊन खऱ्या अर्थानं हा विचार पुढे घेऊन जाण्याची गरज या समाजाला आहे, ती या निमित्तानं पार पडेल। यामध्ये शिवराज्य समूह आमचे भूपेंद्र दादा आणि त्यांच्या माध्यमातून वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम पार पडत असतात आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचा उद्देश एक असतो, जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना असतात त्या गोरगरिबांपर्यंत, कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचावं आणि त्याचबरोबर या भागातील नागरिकांचे काही प्रश्न असतील तर ते महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवावं हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर कायम असतो। आज देखील आपण पाहतोय अतिशय भव्य स्वरूपात शिवराज्य समूहाच्या वतीनं अतिशय मोठ्या प्रमाणातली ही मिरवणूक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। माझ्या वतीनं सर्व शिवराज्य सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या मावळ्यांना मनापासून शुभेच्छा। 14वं वर्ष आहे। अतिशय पारंपरिकरित्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव दरवर्षी साजरा करतो। येणाऱ्या नवीन पिढीला छत्रपती कोण होते याचा थोडासा विसर पडलेला आहे आणि त्याच्यात पाठ्यपुस्तकांमध्ये तसं शिकवलंही जात नाही। महाराजांची नेमकी त्या काळातली काय वेशभूषा असेल किंवा त्या काळातले काय विचार असतील, काय पारंपरिक खेळ असतील किंवा सांस्कृतिकदृष्ट्या कशा पद्धतीने त्यावेळेस कुठले उत्सव साजरे केले जात असतील, या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही प्रत्येक वेळेस नवनवीन काहीतरी उपक्रम करायचा प्रयत्न करतो। आज हे 14वं वर्ष आहे, 2025 साल आहे। 395वी आपण साजरी करतो शिवजन्मोत्सव सोहळा। तर या गोष्टीने औचित्य साधत रक्तदान शिबिर असेल, आज भव्य शिवमिरवणूक असेल आणि उद्या होम मिनिस्टर महिलांसाठीचा कार्यक्रम असेल, असं विविध कार्यक्रमांची योजना आम्ही आखलेली आहे आणि त्यानुसार आज शिवमिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आपण आता अभिरुची पोलीस स्टेशन इथपासून आता सुरू करतोय, ते आपण लाडलीपर्यंत जाणार आहोत आणि लाडलीपासून आपण नरे रोड गोकुळनगर मार्गे आपण अहिल्यानगरपर्यंत पोहोचणार आहोत। तुम्ही पाहत असताल तर या संपूर्ण पंचक्रोशीतली सर्वात उंच अशी ते पण कलरमधली असणारी आमची मूर्ती आहे। शिवराज्य समूहाकडनं आम्ही दरवर्षी तिला व्यवस्थित पेंट वगैरे करून घेतो। ते एक मुख्य आकर्षण या मिरवणुकीचं आहे। त्याबरोबरीच 100 ढोल आणि ताशे असं शिवमुद्रा प्रतिष्ठानचं हे ढोलपथक आपण दिलेलं आहे, जे पारंपरिक आणि वेगळ्या पद्धतीने वादन करतं। त्याचबरोबरी काही मर्दानी खेळांचं आयोजन इथं केलेलं आहे। बाकी सर्व तुम्ही पाहताय, पालखी आहे। दरवर्षीप्रमाणे आपण ती पालखी मिरवतो आणि लोक येतात, पालखीचं दर्शन घेतात आणि त्या मानाने मनोभावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होतात। शिवभक्तांना इतकंच आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला बायका नाचवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाचणं फार गरजेचं आहे, कारण स्त्रीचा सन्मान करणं हेच आपल्याला छत्रपतींनी शिकवलेलं आहे। डीजेच्या तालावरती नाचत शिवजयंती साजरी करण्यापेक्षा एकमेकांना पुस्तकं गिफ्ट करून शिवजयंती साजरी करणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं।